नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सागर हा मुक्ताकडे बघत असतो आणि मनातच म्हणतो की एखादी व्यक्ती ही इतकी स्वच्छ मनाची आणि निर्मळ कशी असू शकते. तर मुक्ता ही सागरला जीवन भरवत असते. त्याच्या मनामध्ये विचार सुरू असतात. सागर म्हणत असतो की मुक्ताला मी इतकं किती बोललोय, किती अपमान केलाय त्यांचा, आणि आशूच्या आणि त्यांच्या प्युअर मैत्रीवर मी संशय घेतला, तरीही मुक्ता मला काहीच बोलत नाहीत. मला किती सांभाळून घेत आहेत त्या. शिवाय माझ्या कुटुंबालाही पूर्णपणे त्या सांभाळून घेत आहेत. सगळं किती योग्य रीतीने पार पाडत आहेत त्या. परंतु मी खूप चुकले त्यांच्या बाबतीत. आता याचंच मला खूप गिल्ट वाटतंय. परंतु नाही, मी जे काही केलं आहे त्याची शिक्षा ही मला झालीच पाहिजे. मुक्ताशी मी जे चुकीचं वागलो आहे त्याची शिक्षा मला झालीच पाहिजे. असं आता इथे सागर हा मनातल्या मनातच विचार करत असतो आणि मुक्ता ही सागरला जीवन भरवत असते. त्याच वेळेला आता सागरच्या डोळ्यात पाणी येतं आणि सागरला मुक्ता इतकं जपत आहे हे पाहून त्याला आणखीनच त्रास होत असतो आणि त्याच्या डोळ्यातलं पाणी काही थांबत नसतं. तेवढ्यातच त्याला ठसका लागतो आणि मुक्ता त्याला पाणी देते आणि त्याला पाणी प्यायला सांगते आणि त्यानंतर उठून सागरच्या पाठीवरून ती हात फिरवत असते, जेणेकरून सागरचा ठसका थांबला जावा. आणि त्याच वेळेला सागर तिला नाही ठीक आहे असं म्हणतो आणि सावनी ते सगळं बघत असते आणि असं दाखवत असते की तिला हे सगळं बघून खूप राग येतो, ॲज इफ तिला हे सगळं बघून खूप इरिटेट होतं आहे. म्हणूनच आता सावनीही त्यांच्याकडे बघते आणि पुन्हा त्यांच्या मोबाईलमध्ये बघत असते. असं सगळं तिचं सुरू असतं. तेवढ्यातच आता सागरला एका क्लायंटचा कॉल येतो. सागरला तो म्हणतो की नमस्कार, मी AP कामत बोलतोय सिंगापूरहून. तेव्हा तो म्हणतो की हो सर, पाहिलं तुमचा मी मेल आणि वाचूनही घेतला आहे. तेव्हा मग आता कामत म्हणतात की बरोबर, आपण हे सगळं डील फायनल करणार आहोत. आमची कंपनी ही तुमच्या कंपनीबरोबर टायअप करण्यासाठी रेडी आहे. तेव्हा सागर म्हणतो की हो, आणि त्याची कंडिशन हीच आहे ना की तुम्हाला मी भारतामध्ये तुमचा बिझनेस वाढवण्यासाठी मदत करायची, त्याचप्रमाणे तुम्ही मला सिंगापूरमध्ये तुमचा बिझनेस आणि आमचा बिझनेसही वाढवण्यासाठी मदत करणार आहात, बरोबर ना. तेव्हा तो म्हणतो की अगदी योग्य, परंतु यावेळेला एक कंडिशन आणखी एक आहे. सागर म्हणतो की ती कोणती. तेव्हा मग ते म्हणतात की त्यासाठी तुम्हाला पुढचे 6 महिने सिंगापूरला यावे लागणार आहे. पुढचे काही महिने तुम्हाला इथे येऊन थांबावे लागणार आणि त्यानंतरच मग आपलं सगळं व्यवस्थित काम होऊ शकतं. आता हे ऐकल्यानंतर सागर मनातच बोलतो की काय, 6 महिने सिंगापूरला, मग इथे सगळं कसं काय होणार आणि मी अचानक असं कसा जाणार. त्याच वेळेला सागरच्या मनात दुसराही विचार येतो की नाही, मी जातोच, निदान त्यानिमित्ताने तरी मुक्ताला माझ्यापासून सुटका मिळेल आणि माझ्या त्रासातून मुक्ताला सुटका मिळेल. मी जे काही मुक्ताबरोबर चुकीचं वागलो ना, त्या सगळ्या गोष्टी खोडल्या जातील आणि मुक्ता एक आनंदी आणि सुखी आयुष्य जगू शकतील. नाही, मला तिथे गेलंच पाहिजे, असा विचार सागरच्या मनात सुरू असतो. त्याच वेळेला कामत म्हणतात की हॅलो मिस्टर सागर, आर यू देअर. तेव्हा सागर म्हणतो की हो हो, मी इथेच आहे. चालेल सर, मी ऑलमोस्ट रेडी आहे, परंतु मी तुम्हाला उद्या सकाळी कन्फर्मेशन दिलं तर चालेल का. तेव्हा ते म्हणतात की हो शुअर, उद्या लवकरच मला कळवा, म्हणजे कसं आहे ना, तुमची इथली सगळी व्यवस्था मला करता येईल. तुमचं राहण्याचं अपार्टमेंट, तुमच्या कार किंवा तुमच्या इतर काही गोष्टी हे मला व्यवस्थित रेडी करून ठेवता येईल. तेव्हा सागर मी उद्या सांगतो असं म्हणून फोन ठेवतो. तेव्हा मग इंद्रा आणि स्वाती आलेले असतात. इंद्रा म्हणते की काय रे सागऱ्या, काय झालं. तेव्हा सागर म्हणतो की अगं, सिंगापूरहून एका क्लायंटचा कॉल आला होता. मला तिकडे बिझनेससाठी, आपल्या बिझनेसला एक्सपांड करण्यासाठी ते मदत करतायत बाहेरगावी. हे ऐकल्यावर लगेच इंद्रा म्हणते की वा, खरंच आई एकविरीचीच कृपा आहे माझ्या सागऱ्यावर. सगळं काही व्यवस्थित होऊ दे ग आई, माझ्या सागऱ्याच्या पाठी खंबीरपणे उभी राहा. तेव्हा सागर म्हणतो की हो, आपला बिझनेस तर तिकडे ग्रो होणारच आहे. त्याचप्रमाणे त्यांची एक कंडिशन आहे, म्हणजे मला पुढचे 6 महिने सिंगापूरला राहायला जावे लागणार आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांचे चेहरे पडतात. इथे मुक्तालाही त्याचं खूप वाईट वाटतं. तेव्हा मग इंद्रा म्हणते, तू करायला जातील तिकडे सिंगापूरला, तुझं सगळं इकडे सेटल आहे ना सागऱ्या. तू एक काम कर, तू जाऊ नको, तू मिहीरला पाठव. मिहीर पण सगळा हुशार आहे ना. मला तर वाटतं मिहीर बरोबर आहे तिकडे जाण्यासाठी. आणि तसंही त्याची पोरं बालं काहीच नाहीत, त्याचा संसार नाही. तुझं सगळं इथे आहे ना, मुलं बाळं आहेत, मुक्त आहे, त्याच्यामुळे तू काही जाऊ नको. तू एक काम कर, तू मिहीरलाच पाठव, तेच जाणं योग्य राहील. मग आता सागर म्हणतो की नाही, त्याला जाऊन पाठवून चालणार नाही, कारण मलाच जावं लागेल. हे सगळं काम माझ्याच्यानेच होणार आहे, बाकी कोणी करू शकत नाही, म्हणून मलाच तिथे जावं लागणार आहे. मग आता सागर मुक्ताला म्हणतो की बरं मुक्ता, हे सगळं ऐकल्यानंतर सई आणि आदित्य नाराज होतील की मी नाही आहे, परंतु तुम्ही जसं नेहमी त्यांना समजावता तसंच छान त्यांना समजवा. त्याच वेळेला मग आता आपला बिझनेस एक्सपांड होण्याची, ग्रो होण्याची हीच ती योग्य वेळ आहे, असं तो मुक्ताला समजवतो. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते
की ठीक आहे, मी समजावेन त्यांना, परंतु मला कोण समजावणार? असं म्हटल्यावर आता इथे मुक्ताच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं आणि त्याच वेळेला सागर ते बघतो आणि इंद्रा आणि स्वातीलाही या गोष्टीमुळे खूपच त्रास होत असतो. मुक्ता आता स्वतःचे डोळे पुसते आणि म्हणते की ठीक आहे, काही हरकत नाही, मी समजवते सई आणि आदित्यला. परंतु आपला बिझनेसची ग्रोथ होत आहे हे ऐकून मला बरं वाटलं. पण जेव्हा केव्हा तुम्हाला हॉलिडे मिळेल तेव्हा तुम्हाला इकडे सुरुवातीला यावं लागेल, आम्हाला भेटावं लागेल तुम्हाला. तेव्हा मग आता सागर काहीच बोलत नाही. मुक्ता म्हणते की सागर ठीक आहे, मी समजून घेते तुम्हाला, परंतु तुम्ही जेव्हा सुट्टी मिळेल तेव्हा इथे लगेच निघून यायचे आहे आम्हा सगळ्यांना भेटण्यासाठी. असं म्हटल्यावर इथे आता इंद्राच्या डोळ्यामध्ये पाणी यायला लागतं आणि मुक्ता पण स्वतःचे डोळे पुसत असते. सागर निघून जाणार आहे 6 महिने हे पाहून तिला खूपच वाईट वाटत असतं. आता मुक्ता म्हणते की ठीक आहे, हरकत नाही, आपला बिझनेस एक्सपांड होतोय ना, आणि पण तुम्ही इथे मला भेटायला नक्की यायचं आहे हां. असं म्हणून आता ती त्याला पुढचा घास भरवते आणि प्रॉमिस असं विचारते. तेव्हा सागरही फक्त मान डोलावतो, पुढे काहीच बोलत नाही. तर इथे सावनीला सागर जाणार आहे हे ऐकून खूपच आनंद झालेला असतो आणि सागर हा इथून जाणार म्हणून मुक्ता आणि त्याच्या नात्यात दुरावा येणार हे तिला समजलेलं असतं. तर इथे सागरच्या मनामध्ये मात्र खूपच खोलवर काहीतरी रुजलेलं असतं आणि ते बाहेर येत नसतं. नंतर इथे सावनी तिच्या मैत्रिणीला म्हणते की काय बोलतेस तू, हे सागर हा कायमचा सिंगापूरला शिफ्ट होणार आहे? तेव्हा ती म्हणते की हो अगं सावनी, ही खरीच न्यूज आहे. अगं ॲक्च्युली हे सगळे डॉक्युमेंट्स वगैरे असतात ना, ते माझा हस्बंड चेक करतो आणि त्याच्यामुळेच त्याला समजलं आणि मग त्याने मला कॉल करून सांगितलं आहे. मी म्हटलं की ही महत्त्वाची इन्फॉर्मेशन असू शकते तुझ्यासाठी, म्हणून मी तुला फोन करून सांगितलं. आणि सागर हा 6 मंथ्ससाठी नाही तर तो कायमचा सिंगापूरला शिफ्ट होणार आहे, ही बातमी आहे. आणि मला वाटलं की तुझ्यासाठी ही एखादी ब्रेकिंग न्यूज असेल म्हणून तुला सांगितलं. कसं आहे ना, तसंही मला माहीत होतं की कदाचित तुला सागरने सांगितलं वगैरे नसेल, म्हणूनच मी तुला सगळं सांगून टाकलं. त्याला तिथे मोठी डील मिळाली करोडोंची, मग तो का मिस आऊट करेल, म्हणूनच तो तिथे जाणार आहे हे तुला मी आत्ता सांगितलं. हे ऐकल्यावर आता इथे सावनी खुश होते आणि म्हणते की बरं झालं तू ही बातमी मला सांगितलीस. अच्छा, एक काम करूया, आता ना माझ्याकडून तुला एक मस्त लंच. ओके, थँक्यू, तू खरंच खूप मोठी बातमी दिलीस मला. त्यावेळेला हे ऐकून तिची मैत्रीणही खुश होते आणि आता फोन ठेवते. नंतर सावनी विचार करते की वा, खरंच खूप मस्त न्यूज आहे ही. सागर हा कायमचा सिंगापूरला शिफ्ट होतोय, याचा अर्थ की मी जे काही केले ते वाया गेलेले नाही. सागर हा मुक्तापासून कायमचा लांब निघून जात असणार. मी त्याला त्या दिवशी सांगितलं होतं की मुक्ताला तुझ्यापेक्षा चांगला पार्टनर डिझर्व करते, म्हणूनच कदाचित तो निघून चालला असणार आणि याच संधीचा खूप मोठा फायदा मला घेतला पाहिजे. आणि खरं तर पण त्याने ऐन मोमेंटला बॅकआउट करायला नको, मुक्ताच्या प्रेमामुळे पुन्हा त्याने साधी संधी दवडायला नको, असा विचार ती करत असते. तर इथे इंद्रा ही देवी एकविरेजवळ हात जोडून म्हणत असते की देवी एकविरे, माझ्या पोराच्या मनात काय चाललं आहे ते मला सगळं चांगलंच कळतं. त्याला इतका मोठा आनंद झाला आहे, त्याला इतकी मोठी डील मिळाली बाहेरगावी, परंतु त्याच्या चेहऱ्यावर मला आनंद नाही दिसला, त्याच्या डोळ्यात मला पाणी दिसलं. त्याला काय झालं हे मला खरंच कळत नाही. तो हे सगळं का करतोय हे मला कळत नाही आई एकविरे, परंतु माझ्या पोराला या सगळ्यामध्ये यश दे, त्याचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे आणि त्याच्या चेहऱ्यावरचा हा आनंद आहे तो पुन्हा तसाच येऊ दे आणि त्याला व्यवस्थित काही ती योग्य बुद्धी दे. मग इथे सावनी विचार करत असते की माय डिअर सासूबाई, असं काही होणार नाही आहे. तुमच्या सागरच्या चेहऱ्यावर आत्ता पुन्हा कधीही हसू येणार नाही, कारण ते हसू पुसायला इथे ही सावनी आहे ना, ते पुन्हा कधीही परत येणार नाही. आणि तुमची मुक्ता आणि सागर हे कायमचे आता वेगळे होणार आहेत, कारण सागर हा कायमचा सिंगापूरला निघून जाणार आहे आणि या सगळ्याच्या मागे मोठा चॅप्टर हा मीच आहे. त्याच वेळेला इथे आता इंद्रा ही परत फिरून पुढे जात असते, तेवढ्यात सावनी तिच्या समोर येते आणि सावनी मुद्दाम घाबरण्याचा नाटक करते. तेव्हा आता इथे इंद्रा म्हणते की भूत, मला तर वाटलं नाही समोर भूतच आली, तशी पण तू भूतासारखीच दिसते ना आणि अशीच फिरत असते. तेव्हा सावनी हसायला लागते आणि म्हणते की तसं नाही मम्मी, मला एक गोष्ट बोलायची होती. इंद्रा म्हणते की काय, बोल आता. तेव्हा सावनी म्हणते की सासूबाई, तुम्हाला असं वाटत नाही आहे का की सागरचं जरा काहीतरी वेगळंच चालू आहे? तेव्हा ती म्हणते की हे बघ, तू सागऱ्याकडे लक्ष देण्याची काहीच गरज नाही आहे, त्याच्यासाठी मुक्त आहे ना, तू कशाला लक्ष देते त्याच्याकडे? तेव्हा सावनी म्हणते की तसं नाही सासूबाई, मला हेच बोलायचं होतं की आता सागर हा कायमचा सिंगापूरला निघून चालला आहे, त्याला इतकी मोठी डील मिळत आहे, परंतु मला आता असं वाटतं आहे की ती मुक्ताशी भांडण वगैरे झालं आहे, म्हणूनच मुक्ताला भांडून किंवा तिला वैतागून तर सागर कायमचा निघून चालला नसेल ना. तेव्हा मग इंद्रा म्हणते की हे बघ सावने, एक गोष्ट लक्षात ठेव,
मुक्ताबरोबर सागर कधीही वैतागून जाऊ शकत नाही. हां, एक वेळेस तो तुझ्याशी भांडण करून तुमचं लग्न झालं तेव्हा गेला, हे मी समजू शकते. परंतु मुक्ताच्या बाबतीत असं नाही. मुक्ताच्या जे जाण्याचं नाही, तर परत येण्याचं कारण हे नक्कीच ठरू शकते. सागर हा मुक्ताला परत भेटण्यासाठी इथे येऊ शकतो आणि तो तिच्याशी भांडून कधीही जाऊ शकत नाही. तेव्हा मग ती म्हणते की तसं नाही सासूबाई, मी फक्त माझ्या मनात आलं म्हणून तुम्हाला बोलून दाखवलं. तेव्हा ती म्हणते की तुझ्या ज्या मनात काही आलंय ना, ते तुझ्या मनातच ठेव. आली मोठी मला मनातलं सांगून दाखवायला. तेव्हा सावनी निघून गेलेली असते आणि इंद्रा म्हणते की हिच्या मनातलं काय ना ते मी बरोबर ओळखते, असं म्हणून ती निघून जाते. तर इथे मुक्ता ही सागरला बॅग पॅक करायला मदत करत असते आणि मग सागरचे सगळे कपडे ती ठेवत असते. परंतु ती अबोल असते, काहीच बोलत नाही. काही क्षणासाठी दोघेजणही गप्प असतात. नंतर सागर मुक्ताला म्हणतो की बरं, तुम्ही स्वतःची काळजी घेत जा, स्वतःबरोबरच मुलांची देखील काळजी घेत जा आणि हो, व्यवस्थित वेळेवर खातपीत जा. कसं आहे ना, तुम्हाला समजा रात्री एखाद्या पेशंटचा अर्जंट कॉल आला, रात्री बेरात्री जावं लागलं, तर लक्कीची मदत घ्या. एकट्या कुठेही जाऊ नका. आणि हो, फार फार तर जास्त महत्त्वाचं काही काम असलं तर तुम्ही आशयची मदत घेऊ शकता. त्याची मदत तुम्हाला घेता येऊ शकते. असं आता सागर हा आशयचं नाव काढून मुक्ताकडे बघत असतो. परंतु आता जेव्हा आशूचं नाव काढलं जातं तेव्हा मात्र मुक्ता शांत होते. ती पुढे काहीच बोलत नाही. सागर म्हणतो की मुक्ता, माझं चुकलं, खरंच माझं खूप चुकलं. मी तुमच्या आणि आशयच्या मैत्रीवर विश्वास ठेवला नाही. मी तुमच्यावर संशय घेतला. खरंच त्यासाठी मला खूप माफ करा. माझी खूप मोठी चूक झाली हे मला समजलेलं आहे. त्यावर आता सागरला मुक्ता काहीच बोलत नाही आणि मग आता सागर म्हणतो की मुक्ता, प्लीज बोला. हे जे काही झालं आहे ना, त्यासाठी मी तुमची अत्यंत मनाने माफी मागतो. तेव्हा आता इथे मुक्ता फक्त गप्प उभी असते. ती त्याला काहीच बोलत नाही. आता सागर हा मुक्ताचा हात हातात घेतो आणि म्हणतो की मुक्ता, आत्तापर्यंत तुम्ही मला खरंच खूप पोटतिडकीने सगळं काही सांगण्याचा प्रयत्न करत होतात. परंतु मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, अविश्वास दाखवला. तुमच्या आणि आशूच्या निर्मळ मैत्रीवर मी विश्वास ठेवला नाही. परंतु आता असं होणार नाही. आता मी तुमच्यावर संशय घेणार नाही. आणि हो, या सगळ्यामध्ये आणखी एक म्हणजे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची. स्वतःला वेळेवर खायला प्यायला द्यायचं आहे. नाहीतर मग माहिती आहे ना मी काय करेन, ती नर्स होती ना ती इथे आणून ठेवेन. मग ती नर्स बरोबर तुमची काळजी घेईल. तेव्हा मग मुक्ताला आता हसायला येतं आणि मुक्ता हसू लागते. त्याच वेळेला आता सागर म्हणतो की मी मस्ती नाही करत आहे, खरंच सांगते तुम्हाला आनंदाने स्वतःची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा मग मुक्ता आता हसते आणि मुक्ताला सागर म्हणतो की आता तुम्हाला असंच हसत राहायचं आहे. मी नसतानाही तुम्हाला असंच हसायचं आहे. तेव्हा मग आता सागरला मुक्ता म्हणते की सागर, तुम्ही असं का बोलताय? ॲज इफ तुम्ही कायमचेच निघून चाललेले आहात. त्यावर सागर आता पुढे काहीच बोलत नाही. मुक्ताला कळलेलं असतं कुठेतरी की सागर तिच्यापासून काहीतरी तुटक वागतोय. म्हणून ती त्याला म्हणते की तुम्ही असे का निर्वाणीचं बोलताय? त्याच वेळेला आता सागर म्हणतो की तसं नाही, तुम्हाला आता लेक्चर देतो असं ऐकायला मिळणार नाही. मुक्ता म्हणते की नाही, अजिबात नाही. तुमच्या मोबाईलमध्ये जे लेक्चर गोखले नाव आहे ते तर ऐकायला हवंच ना, आणि त्या नावाला तर मला जागलंच पाहिजे ना. काही झालं तरीही तुम्हाला लेक्चर हे मिळणारच आहे. जरीही तुम्ही तिकडे असलात तरीही तुम्ही मला प्रॉमिस केलं ना, तुम्ही सुट्टीसाठी परत येणार आहात. तिकडे गेल्यावर पहिलं एक काम करायचं आहे, ते म्हणजे तिकडे गेल्या सुरुवातीलाच तुम्ही फ्रायडेची फ्लाईट बुक करून टाकायची, म्हणजे तुम्ही इथे येणार. त्यानंतर मी जे काही दिवसांचं साठलेलं असेल ते मुद्दे करेक्ट लक्षात ठेवणार आहे आणि तुम्ही समोर आलात ना की तुम्हाला असं समोर बसवणार आणि त्यानंतर एक एक मुद्दा तुमच्यासमोर मी काढत जाणार आहे. तुम्ही वाचलात असं समजू नका अजिबात. तुम्हाला समोर ठेवून मी एक एक मुद्दा हा करेक्ट काढणार आहे तुमच्याबरोबर आणि मग त्यावर तुम्हाला लेक्चर देणार आहे आणि ते तुम्हाला गपगुमान ऐकून घ्यावं लागेल, असं सागरला आता मुक्ता म्हणते आणि त्यावर सागर हसायला लागतो. अशा प्रकारे आता मुक्ता आणि सागर हे दोघंही हसत असतात. मुक्ताच्या मनामध्ये भाबडी अशा असते की सागर नक्कीच पुन्हा येणार आहे. परंतु सागरने मनातून ठरवलेलं असतं की काही झालं तरीही पुन्हा सिंगापूरवरून परत यायचं नाही आणि मुक्तापासून कायमचं लांब जायचं. तर दुसऱ्या दिवशी सागर हा ऑफिसमध्ये जातो. त्याच्या मनामध्ये मुक्ताचे आणि आशयचेच विचार सुरू असतात. आशयबरोबर तो किती चुकीचा वागला आहे हे सगळं त्याला आठवत असतं. इतकंच नाही तर आशूची कॉलर पकडून तू माझ्या मुक्ताच्या आसपास जरी दिसलास ना तर तुला तिथल्या तिथे गाडेन, हे सगळे शब्द त्याला आठवतात. आणि नंतर आशूचं बोलणं आठवतं, ते म्हणजे मी देवाकडे नक्कीच प्रार्थना करेन की तुझी आणि सागरची जोडी एकमेकांसोबत राहो. तर इथे तो विचार करतो, नाही, मला या क्षणाला त्याला कॉल केला पाहिजे. म्हणून 1 मिनिट थांबून सागर त्याला कॉल करतो आणि त्यावेळेला सागर कोळीचा कॉल आला असं म्हणून तो फोन उचलतो आणि त्यानंतर मग आता इथे आशय म्हणतो की येस सागर बोला, काय झालं आहे?
तेव्हा तो म्हणतो की मला जरा तुझ्याशी मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं आशय. तेव्हा तो म्हणतो की बोला, काय झालं? तुझ्याशी इज ओके आहे, बोला तुम्ही. त्याच वेळेला मग आता सागर म्हणतो की जे काही घडलंय त्याबद्दल मला माफी मागायची होती. तेव्हा मग आता आशू म्हणतो की म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा आता सागर त्याला म्हणतो की तसं नाही, मी आत्तापर्यंत जे काही वागलोय त्यासाठी मला माफी मागायची होती. तुझं आणि मुक्ताचं नातं, तुमची मैत्री इतकी जेन्युइन आहे, परंतु ती मी ओळखू शकलो नाही. मित्रांमधली मैत्री काय असते हे मला माहीत असूनही मी तुमच्यावर संशय घेतला. इतक्या निर्मळ नात्यावर मी संशय घेतला. त्याबद्दल मला खरंच खूप वाईट वाटत आहे आणि खंत वाटते की तुम्हाला मी समजून घेऊ शकलो नाही. मुक्तालाही मी समजून घेऊ शकलो नाही. त्याबद्दल माफी मागायची होती. त्याच वेळेला आशय म्हणतो की नाही, इट्स ओके, काहीच गरज नाही आहे माफी मागण्याची. आणि मला मुक्ता नेहमी सांगायची की सागरची एक वेगळी बाजू आहे, परंतु आत्तापर्यंत मला तो सागर दिसला नव्हता. परंतु आज तो सागर मला भेटला आणि आय एम ग्लॅड की आज मी त्याला भेटू शकलो. तेव्हा सागर आता आशयला म्हणतो की मला तुला एक महत्त्वाची गोष्ट सांगण्यासाठी मी फोन केला आहे. ॲक्च्युली एका कामासाठी, अर्जंट कामासाठी मला बाहेरगावी जावं लागणार आहे काही महिन्यासाठी. त्याच्यामुळे मी तुला फोन केला आहे की या दरम्यान मुक्ता इथेच असेल, त्यामुळे प्लीज तू मुक्ताची काळजी घे. मला माहिती आहे तू मुक्ताला खूप छान जपतोस, तिला छान समजूनही घेतोस, तिचा आनंद, दुःख सगळं काही तू बरोबर ओळखू शकतोस. म्हणूनच मी तुला सांगतोय की प्लीज तू या काळामध्ये मुक्ताची काळजी घे, बी विथ हर. म्हणूनच तू तिची काळजी घ्यायला आहेस, मी निर्धास्त आहे. त्यावेळेला आशय म्हणतो की यस, तुम्ही काळजी करू नका, मी नक्कीच मुक्ताची काळजी घेईन. तेव्हा मग सागर म्हणतो की तसं नाही, इतकंच आहे की मुक्ता स्वतःची काळजी घेत नाही आणि त्या एकट्या पडू नयेत यासाठी मी तुला कॉल केलेला आहे. कारण काही झालं तरीही मुक्ताची काळजी तू योग्य रीतीने माझ्यापेक्षा चांगली घेऊ शकतोस आणि माझ्यापेक्षा तू चांगलं त्यांना ओळखतोस. म्हणूनच मी तुला कॉल केला. प्लीज एवढी एक गोष्ट माझ्यासाठी कर. तेव्हा मग तो म्हणतो की डोंट वरी, हे मी करायला तयार आहे, अजिबात घाबरू नको. परंतु जेव्हा तू परत येशील ना, आय नो मुक्ता तुझ्यासाठी खूप काही मनात साठवून ठेवेल आणि मी जरी इथे असलो तरीही तिचा पूर्ण जीव तुझ्यातच गुंतलेला असणार मला माहीत आहे. तेव्हा सागर काहीच बोलत नाही. तो आशूला म्हणतो की एक गोष्ट तुला करायची आहे, ते म्हणजे की मी माझी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मौल्यवान गोष्ट तुझ्याकडे सोपवून जातोय. त्याची तुला व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि तिला जपायचं आहे. मला इतकंच सांगायचं आहे, माझ्या गैरहजेरीमध्ये प्लीज मुक्ताची काळजी घे, तिला कधीही एकटं पडू देऊ नकोस. हां, मुक्ता तसं घर आणि क्लिनिक किंवा सगळं काही खंबीरपणे सांभाळायला योग्य आहे, ती कॅपेबल आहे. परंतु ती कधी एकटी पडली तर तिची काळजी घे. त्याच वेळेला आशय म्हणतो की येस, तू जेव्हा परत येशील त्यावेळेला तुझी मौल्यवान गोष्ट ही तुझ्याकडे जशी तर तशी आलेली असेल, काळजी करू नकोस. तो फोन ठेवतो. नंतर आशय विचार करतो की हा सागर आज असा का बोलत होता, मला याचं वागणं आणि बोलणं जरा वेगळंच वाटत होतं. नंतर इथे आशू हा मुक्ताला कॉल लावतो. मुक्ता मशीनमध्ये कपडे टाकत असते. त्याच वेळेला आशू म्हणतो की अगं, तुला माहिती आहे का, आज सागर माझ्याशी वेगळंच बोलला. मला सांगत होता की मी निघून जातोय, तर माझ्या मुक्ताची व्यवस्थित काळजी घे, तिला कधी एकटं पडू देऊ नकोस, सगळं व्यवस्थित बघ, तू तिची मित्र म्हणून खूप चांगली काळजी घेऊ शकतोस, तिला जपू शकतोस अँड ऑल, सगळं काही बोलत होता. आणि सागर जे काही बोलत होता ते तू जशी सागरला समजवतेस ना की सागर असा आहे, तसंच तो बोलत होता. आणि खरंच आज मला वेगळाच सागर पाहायला मिळाला. तेव्हा मुक्ता म्हणते की मला हे सगळं ऐकायला मिळालं पाहिजे होतं. तेव्हा आशू म्हणतो की अच्छा, म्हणजे आम्ही कोणीच नाही आहे ना, आम्ही सांगतो हे सगळं झूट आहे आणि तेवढं सागर सांगतो तेवढंच खरं. तेव्हा मग मुक्ता म्हणते की नाही रे, असं काही नाही, त्यांच्या तोंडून हे असं काही मला फार ऐकायला मिळत नाही ना म्हणून. तेव्हा आशू तिला म्हणतो की हे बघ मुक्ता, मी तुला एक गोष्ट सांगतो की तुम्ही दोघंही नवरा बायको ना एकमेकांना सारखे आहात. तुमचं जर एकमेकांना प्रेम आहे तर ते तुम्ही बोलून कन्फेस करा ना, कसली वाट बघताय? तुमचं कसं चाललंय माहिती आहे का, खेळ चाललेत तुमचे लहान मुलांसारखे, याआधी तू बोल मग मी बोलतो, असं चाललंय तुमचं सगळं. काय गरज आहे? मुक्ता, जे मनातलं आहे ते बोलून दाखवायची काय भीती आहे? जे काही मनात आहे ना ते बोलून दाखवायचं आणि प्रेम आहे तर ते व्यक्त करून मोकळं व्हायचं. कशाची वाट बघायची नाही, नाहीतर मग आमच्यासारखं होतं, बघितलं ना. तेव्हा मग आता मुक्ता म्हणते की बस आशू, चल बस झालं, आता मी एक काम करते, मी फोन ठेवते. तेव्हा मग आशू म्हणतो की हो, मी जे काही सांगितलं आहे ते लक्षात आण आणि तेवढ्यातच लवकर तू बोलून घे, असं म्हणून ते फोन ठेवतात. आणि मुक्ता विचार करते की काय झालं असेल सागरचं, त्यांना मी हे सगळं सांगायला हवं का? त्यांना जर मी माझं प्रेम व्यक्त करायचं असेल तर मग मी ते कसं करू? सागरने अचानकच सिंगापूरला जाण्याचा निर्णय घेतला आहे आणि या सगळ्या दरम्यान माझं पुढे काय होणार आहे ना, मला खरंच काही माहिती नाही आहे. तिचा चेहरा हा पडलेला असतो आणि नंतर मुक्ता सगळं काही काम आवरते आणि ती समोर जाऊन आरशाच्या उभी राहते
आणि सागरला कसं प्रपोज करायचं आहे हे ती प्रॅक्टिस करत असते. सुरुवातीला ती म्हणते की ऐका ना सागर, मला तुम्हाला सांगायचं आहे, माझं ना तुमच्यावर प्रेम आहे. तेव्हा मुक्ता म्हणते की नाही, असं नको. कसं आहे ना, प्रपोज करताना काहीतरी वेगळं वाटलं पाहिजे ना. मग कसं बोलू? हां, घाबरलेच नाही पाहिजे. डायरेक्ट बोललं पाहिजे की सागर, माझं तुमच्यावर प्रेम आहे. परंतु ती म्हणते की नाही, हे कसं अगदी डायरेक्ट जाऊन बोलल्यासारखं होतं ना, काही वेगळेपणच नाही याच्यात. मग मी कसं बोलू? कोणीतरी समोर असतं तर मला जरा बोलणं सोपं पडलं असतं. एक काम करू का, स्वातीताईंना बोलवू का? नको, त्यांना बोलवलं ना तर त्या समोर बसून नुसते हसत बसतील. मग कोमल, नको, कोमल आत्ताच बिचारी अभ्यासासाठी गेली आहे. एक काम करू का? काय करू? आता मुक्ताच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. मुक्ता ही समोरच स्वतःला आरशामध्ये बघते आणि आरशामध्ये बघितल्यानंतर तिला एक छान आयडिया सुचते. ती टाळी वाजवते आणि स्वतःशी बोलायला सुरुवात करते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत, मुक्ता ही सागरला कशाप्रकारे प्रपोज करायचं हे आरशामध्ये बघूनच बोलत असते. त्याच वेळेला सागर, माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे, मला तुम्ही खूप आवडता, असं ती स्वतःचा पदर धरतच लाजत लाजत आरशात बघून बोलत असते. तर दुसरीकडे सागरने ऑफिसमध्ये त्याच्या वकिलाला बोलवलेलं असतं आणि घटस्फोटाचे पेपर तयार केलेले असतात आणि सागर त्याच्यावर सह्या देखील करतो. आणि नंतर तो त्याच्या वकिलाला सांगतो की हे बघा, तुम्हाला एक काम करायचे आहे, ते म्हणजे की हे घटस्फोटाचे पेपर हे मुक्ताला जाऊन द्यायचेत. परंतु जेव्हा मी सिंगापूरला जाण्यासाठी फ्लाईटमध्ये जाईन त्याच वेळेला मुक्तासमोर हे पेपर आले पाहिजेत. त्याच्या आधी हे सगळे पेपर्स मुक्ताच्या समोर जाता कामा नये, अशी एक अट आता वकिलाला त्याने घातलेली असते. आणि सागरने मुक्तासोबतचे घटस्फोटाचे पेपर आता तयार केलेले असतात. त्याच वेळेला घरी गेल्यानंतर मुक्ताही सागरला म्हणते, सागर, काय झालं आहे तुम्हाला? तुम्ही असे का वागताय? तुमच्या डोळ्यामध्ये हा स्पष्टपणा नाराजी मला दिसत आहे. एकीकडे तुम्ही माझी माफी मागताय आणि दुसरीकडे तुम्ही माझ्याकडे बघतही नाही आहात आणि माझ्यापासून तुम्ही नजर तोडताय. माझ्याकडे बघतही नाही किंवा काही बोलायलाही तयार नाही आहे. कुठलं गिल्ट मनामध्ये घेऊन आहात तुम्ही? माझ्याकडे प्रेमही करताय परंतु बोलूनही दाखवत नाही, असं मुक्ता आता सागरला विचारते. तर आता सागर हा नेमका मुक्ताला काय उत्तर देईल आणि जाता जाता मुक्तासमोर जेव्हा डिवोर्सचे पेपर येणार तेव्हा मुक्ता जाऊन सागरला कशाप्रकारे अडवणार आणि सागरला सिंगापूरला जाण्याचा प्लॅन ती कसा फ्लॉप करणार हे पाहणं रंजकतेचं ठरेल. अशाच अपडेटसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.